स्वागत आहे आपल्या YPT अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जिल्हा परिषद पदभरतीतील आरोग्य सेवक 40% या पदाचा आजचा पहिल्या शिफ्टचा जो पेपर झालेला आहे त्याचं संपूर्ण स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण आत्ताच पेपर झालेला आहे. बहुतेक विद्यार्थ्यांशी बोलणं झालेलं आहे. त्यांच्या सांगितल्याप्रमाणे कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न आले होते, कोणकोणते प्रश्न आले होते त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना आपल्या नोट्सचा बहुतेक जास्तीत जास्त फायदा झालेला आहे. जसे की सर्वांनाच माहिती आहे, आपण मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, तांत्रिक प्रश्नसंच सोबत चालू घडामोडी, मागील क्वेश्चन पेपर या सर्व नोट्स आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या होत्या. जर तुमचा पेपर बाकी असेल, तुम्हाला नोट्स हव्या असतील तर नोट्स विषयी माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, प्रत्येक विषयानुसार आपण या व्हिडिओच्या माध्यमाने विचार करणार आहोत. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता सोबत तांत्रिक विषयाचाही आपण समावेश केलेला आहे. सामान्य ज्ञान या विषयाचाही समावेश केलेला आहे. बहुतेक विद्यार्थ्यांशी बोलणं झालेले आहे, कसे प्रश्न आले होते त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते प्रश्न आले होते ते सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचे, एक नंबर देतोय त्यावरती पाठवायचे. बहुतेक प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत ते त्यांचं सर्व स्पष्टीकरण तुम्हाला पुढील व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटणार आहे. यामध्ये संपूर्ण पेपरचं स्वरूप तुम्हाला समजणार आहे आणि जेवढे पण प्रश्न आले ते देखील तुम्हाला सांगतो आणि बाकीचे जेवढे पण प्रश्न येतील त्यांचं ॲनालिसिस तुम्हाला पुढील व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. ठीक आहे. तर बघा, सर्वात पहिला जो विषय आहे आपला बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्तावरती तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न आले होते थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो. आपल्याला अभ्यासक्रम काय सांगितला होता, सामान्य बुद्धिमापन व आकलन यावरती प्रश्न येतील, तर्क आधारित प्रश्न येतील. ठीक आहे. तर तर्क आणि अनुमान यावरती 2 प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. आणि अंकगणितावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. ठीक आहे. तर या टाईपचा आपल्याला अभ्यासक्रम दिलेला होता. अंकगणितामध्ये जर म्हटलं तर आपल्याला काळ, काम, विवेक यावरती प्रश्न आलेला आहे. आणि त्यासोबत अजून एक महत्त्वाचं म्हणजे शेकडेवारीवरती सुद्धा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढे जर बुद्धिमत्ताचा विचार केला तर बुद्धिमत्तावरती थोडे जास्त प्रश्न विचारले गेले आहेत. यामध्ये अक्षरमाला, संख्यामाला, कॅलेंडर झालं, वेळ, घड्याळ यावरती प्रश्न आलेले आहेत. तर समीकरण सोडवण्यासाठी 2-3 प्रश्न होते. क्रम ओळखण्यासाठी, क्रम लावण्यासाठी प्रश्न आले होते. तर्क आणि अनुमानवरती प्रश्न आलेला आहे. नातेसंबंधावरती प्रश्न आलेला आहे. म्हणजे गणित व बुद्धिमत्ता दोन्ही टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले आहेत मित्रांनो. आणि इझी लेवलचे प्रश्न होते. गणिताचे थोडे 1-2 प्रश्न अवघड होते विद्यार्थ्यांच्या सांगितल्याप्रमाणे. बाकीचे प्रश्न इझी लेवलचे होते जे की आरामशीर कोणीही सोडू शकत होतं. थोडी प्रॅक्टिस असेल तर प्रश्न तुम्हाला सुटत होते. ठीक आहे. या टाईपचं तुम्हाला गणित व बुद्धिमत्ता विचारले गेलं होतं. आपण ज्या नोट्स दिलेल्या आहेत ते सर्व टॉपिक आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर करून दिलेलेच आहे. त्याच्या बाहेरचं जास्त काही गेलेलं नाहीये मित्रांनो. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर मराठी. ठीक आहे. यामध्ये आपल्याला अभ्यासक्रम दिला होता. सर्वसाधारण शब्दसंग्रह यावरती प्रश्न विचारले जातील. वाक्यरचना, व्याकरण झालं, म्हणी, वाक्य प्रचार यांचा अर्थ झालं, वाक्यात उपयोग करणारे जे आपल्याला पर्याय असतात ते ओळखण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. उतार्यावरील प्रश्न या टाईपचे प्रश्न विचारले जातील. अशा प्रकारचा आपल्याला अभ्यासक्रम दिला होता. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांच्या सांगितल्याप्रमाणे समानार्थी, विरुद्धार्थी, अचूक शब्दावरती थोडे जास्त प्रश्न आले होते. त्यानंतर जर म्हटलं तर वाक्यप्रचार, म्हणी यावरती प्रश्न आलेले आहेत. तर ठीक आहे. त्यानंतर विरामचिन्हावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर बघा, आपल्याला गाळेला जागा भरण्यासाठी मराठीमध्ये जर म्हटलं तर आपल्याला एखादं वाक्य दिलेलं होतं, त्यामध्ये तुम्हाला गाळेला जागा भरायची होती. या टाईपचे 1-2 प्रश्न आले होते. त्यानंतर जर म्हटलं तर वाक्यरचनावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. अचूक क्रम ओळखण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. अचूक शब्द आणि अचूक क्रम यावरती दोन्हीवरती प्रश्न आलेले आहे. आणि उतार्यासंबंधी सुद्धा प्रश्न विचारले गेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. मित्रांनो, आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपण आरोग्यसेवक, ग्रामसेवक 40%, 50%, त्यासोबत आपल्याला आरोग्य सेविका यासाठी आपण काही नोट्स काढलेले आहेत. त्या नोट्स विषयी माहिती तुम्हाला देऊन घेतो. प्रत्येक पदाच्या वेगवेगळ्या नोट्स असणार आहे मित्रांनो. जसे की तुम्ही आरोग्यसेवक 40% किंवा 50% साठी अर्ज भरला असेल तर त्यासाठी तुम्हाला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, तांत्रिक प्रश्नसंच, मागील प्रश्नपत्रिका या विषयांच्या नोट्स दिल्या जातील. याच विषयांच्या नोट्स तुम्हाला ग्रामसेवक या पदासाठी सुद्धा दिले जातील. यामध्ये तांत्रिक प्रश्नसंच संपूर्ण वेगळं असणार आहे. काही टेस्ट सुद्धा तुम्हाला यामध्ये दिल्या जाणार आहे. आरोग्य सेवक या पदासाठी आपण 10 टेस्ट काढलेल्या आहेत PDF स्वरूपामध्ये. या टेस्ट सुद्धा तुम्हाला या नोट्समध्ये दिल्या जाणार आहे. तर हे सर्व या 4 ते 5 विषयांच्या नोट्स सोबत मागील क्वेश्चन पेपर हे सर्व काही तुम्हाला फक्त 159 रुपयामध्ये आपण आपल्या टीमतर्फे उपलब्ध करून देतोय. या प्रत्येक विषयाच्या प्रत्येक जर म्हटलं तर पदाच्या वेगवेगळ्या नोट्स
नोट्स असणार आहे. ग्रामसेवकच्या वेगळ्या आणि आरोग्य सेवक यामध्ये पुरुष व महिला दोन्हींच्या नोट्स वेगवेगळ्या असणार आहे. तुम्हाला ज्या पण पदासाठी नोट्स पाहिजे असेल त्या सर्व नोट्सची प्राइस आपण ठेवलेली आहे ₹159. ठीक आहे. कोणत्या पदाचे नोट्स पाहिजे असेल आरोग्य सेवक ग्रामसेवक तर त्याची प्राइस आपण ठेवलेली आहे 4 ते 5 विषयांची ₹159. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 9139 64 31 99 या नंबरवरती फोनपे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचे आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर खाली पदाचं नाव सांगायचं आहे. आरोग्य सेवकसाठी नोट्स पाहिजे की ग्रामसेवकसाठी नोट्स पाहिजे. त्यानंतर सर्व नोट्स अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती आपल्या टीमतर्फे फॉरवर्ड केले जातील PDF फॉर्मॅट तर्फे. ठीक आहे. PDF फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारचं तुम्हाला नोट्सचं स्वरूप असणार आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वाच्या नोट्स आपण काढलेले आहेत स्पेशल जिल्हा परिषद पदभरतीसाठी IBPS पॅटर्ननुसार. ठीक आहे. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. तर आता पुढे जर विचार केला तर तांत्रिक विषयावरती आपण येऊया. तांत्रिक विषयावरती कोणकोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न आले होते, प्रश्नसुद्धा आपल्याकडे काय आलेले आहेत की कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते. जसे की SI युनिटवरती तुम्हाला प्रश्न आलेला आहे, SI एकक तुम्हाला विचारले आहे. ठीक आहे. या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेलेत आणि ते प्रश्नसुद्धा आपल्याकडे इथं जमा होत आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांचं ॲनालिसिस बघणार आहे, सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायची बिल येते तिलाही क्लिक करायची जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर बघा तांत्रिकमध्ये जर म्हटलं तर गुरुत्वाकर्षण यावरती 2 ते 3 प्रश्न आले होते. त्यानंतर जर म्हटलं तर घटकांचे वर्गीकरण यावरती 2 ते 3 प्रश्न आले होते. रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे यावरती 3-4 प्रश्न विचारले गेले. तर ठीक आहे. त्यानंतर विद्युत आपल्याला प्रवाहाचा प्रभाव जो असतो त्यावरती 1-2 प्रश्न आले होते. त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला उष्णता प्रकाशाचे अपवर्तन यावरती तुम्हाला 3 ते 4 प्रश्न विचारले गेलेत. कार्बन संयुगे यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. अवकाश मोहिमेवरती 2 ते 3 प्रश्न विचारले गेले. ठीक आहे. अवकाश मोहीम तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. तांत्रिकमध्ये तुम्हाला प्रत्येक माझ्या अंदाजानुसार प्रत्येक शिफ्टला हा प्रश्न विचारला जाणार. या टाईपचे प्रश्न विचारले जाणार. लेन्सवरती प्रश्न आलेला आहे. जे आपली लेन्स असते ठीक आहे, चष्म्याची लेन्स नाही तर दुसरे पण ज्या लेन्स असतात त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला गेला आहे. अनुवंशिका आणि त्यासोबत उत्क्रांती यावरती 1-2 प्रश्न विचारले गेलेत. त्यानंतर जीवन प्रक्रिया झालं, पर्यावरण व्यवस्थापन झालं, प्राण्यांचे वर्गीकरण या टाईपचे तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारले गेलेत. सूक्ष्म जीवशास्त्र झालं. ठीक आहे. सूक्ष्म जीवशास्त्र परिचय. त्यानंतर जर म्हटलं तर जीवशास्त्र परिचय यावरती 3 ते 4 प्रश्न विचारले गेलेत आणि आपत्ती व्यवस्थापन यावरती 2 ते 3 प्रश्न विचारले गेलेत. ठीक आहे. या टाईपचे तुम्हाला तांत्रिक या विषयावरती प्रश्न विचारले गेले. तर तुम्ही हे टॉपिक बघून घ्या कशा प्रकारचे किती प्रश्न आलेले आहेत ते तुम्हाला समजून येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे प्रश्नसुद्धा इथे जमा होत आहे. तुम्हाला हा जो वरती नंबर दिलेला आहे तुमचा जर आज पेपर झाला असेल तर या नंबरवरती तुम्ही तुमचे जे प्रश्न आहे वहीवरती नोट करा आणि फोटो काढून मला सेंड करा जेणेकरून आपण त्याचं स्पष्टीकरण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने घेण्याचा प्रयत्न करणार आहे. बहुतेक विद्यार्थ्यांनी प्रश्न देखील पाठवलेत ते सुद्धा आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. पुढे GSचा जर विचार केला तर GSवरती जर म्हटलं तर आधुनिक भारताचा इतिहासावरती 1-2 प्रश्न होते. भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोलावरती 1 ते 2 प्रश्न होते. ऑलराऊंडर तुम्हाला सर्वीकडून प्रश्न विचारले गेले ते GSमध्ये. भारतीय अर्थव्यवस्थावरती 1 ते 2 प्रश्न होते. त्यानंतर इथं ग्रामशासन प्रशासन झालं, जिल्हा प्रशासन झालं, राज्य प्रशासन झालं. या सर्व टॉपिकनुसार तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारले गेलेत 1-2 प्रश्न. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील समाज सुधारक झालं यावरती 1-2 प्रश्न होते. चालू घडामोडीवरती 3 ते 4 प्रश्न होते. ठीक आहे. त्यानंतर शेजारील राष्ट्राची संबंध किंवा राज्य कोणतंही जे पण शेजारील राज्य जिल्हे असतील त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेलेत. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर कृषी आणि ग्रामीण विकासावरती 1-2 प्रश्न विचारले गेलेत. त्यानंतर आपले जे पण सामाजिक इतिहास असेल, हवामान इत्यादी त्यासोबतच संबंधित जिल्ह्याचा भूगोल असेल तर यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर स्थानिक बाबी आणि वैशिष्ट्य म्हणजेच ऑलराऊंडर GSमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले गेलेत मित्रांनो. सर्व टॉपिकचा विचार करून तुम्हाला ते प्रश्न विचारले गेले होते. ठीक आहे. GS सर्वच विद्यार्थ्यांना थोडं टफ वाटलेलं आहे, अवघड वाटलेलं आहे मित्रांनो. पुढे इंग्लिशचा जर विचार केला तर आपल्याला हे सर्व टॉपिक दिले होते यावरती प्रश्न विचारले जातील. विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे आयटमवरती प्रश्न होता, फेसेसवरती प्रश्न होता, पॅराजम्बलवरती प्रश्न होता, अल्फाबेट ऑर्डरवरती प्रश्न होता, त्यानंतर फिल इन द ब्लँकवरती प्रश्न होता, व्हॉइसवरती प्रश्न होता, क्वेश्चन टॅगवरती प्रश्न होता, आर्टिकलवरती प्रश्न होता. या टाईपचे तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले गेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर आजच्या पेपरमध्ये तुम्हाला हे सर्व प्रश्न विचारले गेले होते या टॉपिकवरती. आपल्याकडे बहुतेक प्रश्न आलेले आहेत तांत्रिक प्रश्नसंच आणि GSचे प्रश्न. ठीक आहे. आपण ते दोन्ही पुढील व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत, त्याचं ॲनालिसिस घेणार आहोत, स्पष्टीकरण घेणार आहोत. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायची बिल येते तिलाही क्लिक करा. तुम्हाला या व्यतिरिक्त काही प्रश्न विचारले गेले असेल, आज पेपर झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये ते सुद्धा सांगायला विसरू नका. दिलेल्या नंबरवरती तुम्ही तुमचे प्रश्न
प्रश्न सेंड करू शकता. आणि आरोग्यसेवक व ग्रामसेवक या पदासाठी आपण ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्यांचा लाभ घ्यायला विसरू नका. अतिशय महत्त्वाच्या या नोट्स असणार आहेत. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.